EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धाग्राम EMPSC कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क च्या प्रश्नातून असणाऱ्या संभाव्य प्रश्नासंबंधीची जी काही चर्चा आहे ती घेऊन आणणार आहोत। यावेळेस आपण जे काही प्रश्न या ठिकाणी आज पाहणार आहोत त्या प्रश्नांच्या बाबतीतची चर्चा करत असताना की या प्रश्नांचं विश्लेषण पाहत असताना एक गोष्ट आपल्या प्रकर्षाने इथं लक्षात आली पाहिजे किंवा यातले बहुतांश प्रश्न जे काय आहेत ते UPSCला विचारले गेलेले आहेत आणि त्यातलेच काही महत्त्वपूर्ण असणाऱ्या प्रश्नांची निवड करून आज आपण या सगळ्या प्रश्नांसंबंधीचं जो काही प्रॅक्टिस आहे किंवा चर्चा जी काय ती घडवून आणणार आहोत। तर सुरुवात करूया आज या ठिकाणी संयुक्त गट ब आणि क च्या प्रश्नातून असणाऱ्या संबंध पॉलिटी किंवा राज्यव्यवस्थेच्या संभाव्य प्रश्नासंबंधीची चर्चा। मग आता पहा, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य या दोन्हीमध्ये समान स्वरूपात पाहण्यास मिळते? एकेरी नागरिकत्व, संविधानातील 3 सूची, दुहेरी न्यायव्यवस्था, राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी संघीय सर्वोच्च न्यायालय। तर अशा प्रकारचा प्रश्न मागे एकदा या ठिकाणी संघ लोकसेवकाच्या एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे। तर त्या अनुषंगाने याचा विचार आपल्या इथं या ठिकाणी करायचा आहे। तर आता पहा की इथं विचारलं गेलेलं आहे 2 देशांच्या संघराज्य प्रणालीच्या दृष्टिकोनातून तुलना करून। तर एक प्रकारे या ठिकाणी कोणते असे वैशिष्ट्य आहे की जे भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य या दोन्हीमध्ये समान स्वरूपात या ठिकाणी पाहण्यास मिळते? आपल्याला माहित असेल किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये कॅनडाच्या राज्यघटनेतून आपण संघराज्य प्रणालीचा स्वीकार केलेला आहे, पण भलेही तसं असलं तरी सुद्धा अमेरिकन राज्यघटनेतून सुद्धा आपण काही गोष्टींचा स्वीकार जो काय तो केलेला आहे की ज्या दृष्टीने भारताशी त्याची जी काही तुलना आहे ती करायला वाव राहतो। भलेही आपल्याकडचं जे काही संघराज्य आहे ते कॅनडाच्या धर्तीवर आधारित असलं तरी एक प्रकारे संघराज्य प्रणाली ही जी काही कन्सेप्ट आहे ती जागतिक स्तरावर सर्वप्रथम या ठिकाणी अमेरिकेत उदयास आलेली असल्यामुळे या भारतीय संघराज्याची अमेरिकन संघराज्याशी तुलना सुद्धा करायला काही हरकत नाही आणि त्या तुलनेच्या दृष्टिकोनातूनच विचारला गेलेला हा प्रश्न आपल्याला स्पष्ट करता येतो। मग आता इथं विचारलंय की अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत की जी भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्यामध्ये एक प्रकारे समान स्वरूपात पाहायला मिळतात किंवा पाहण्यास मिळतात? तर आता आपण जर पाहिलं तर अमेरिकन संघराज्याची कोणती वैशिष्ट्ये आहेत? तर अमेरिकन संघराज्यामध्ये दुहेरी राज्यघटना आहे, दुहेरी नागरिकत्व आहे, दुहेरी न्यायव्यवस्था आहे, स्वायत्ता आहे आणि एक प्रकारे सत्ता विकेंद्रीकरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। जसं आपल्या भारतामध्ये सुद्धा या ठिकाणी सत्ता विकेंद्रीकरण आहे की एक प्रकारे या ठिकाणी केंद्र सरकारकडे काही सत्ता, घटक राज्यांकडे काही सत्ता, तसंच स्वरूप या ठिकाणी अमेरिकेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। मात्र या ठिकाणी या अमेरिकन संघराज्याची वैशिष्ट्ये पाहत असताना सत्ता विकेंद्रीकरण वगळता इतर कोणती वैशिष्ट्ये आपल्याकडे या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत जर आपण भारताचा विचार जर केला तर। पण या ठिकाणी पर्यायामध्ये जो उल्लेख केला गेलेला आहे तो पर्यायामध्ये उल्लेख करत असताना या मी सांगितलेल्या अमेरिकन संघराज्याच्या वैशिष्ट्यांपैकी काही वैशिष्ट्यांचा आणि एका नवीन वैशिष्ट्य सुद्धा उल्लेख आपल्याला केलेला पाहायला मिळतो। तर इथं पहा की एकेरी नागरिकत्व, आता अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे त्यामुळे तिथं समान स्वरूपात याचा संदर्भ सांगता येऊ शकत नाही। संविधानातील 3 सूचीच्या दृष्टीने सुद्धा तो समान संदर्भ आपल्याला सांगता येऊ शकत नाही। दुहेरी न्यायव्यवस्था याही दृष्टिकोनातून जो काही संदर्भ आहे समान स्वरूपात अमेरिकन आणि भारतीय संघराज्यामध्ये तो पाहायला मिळत नाही, कारण की आपल्याकडे एकेरी न्यायव्यवस्था किंवा एकात्म न्यायव्यवस्था आहे। तर या 3 पहिल्या पर्यायांच्या बाबतीत तर समानता आपल्याला भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्यामध्ये पाहायला मिळत नाही, मात्र या 4थ्या पर्यायाच्या बाबतीत या ठिकाणी ती समानता पाहावयास मिळते। ती म्हणजे नेमकी कशी की भलेही आपल्याकडे दुहेरी न्यायव्यवस्था जरी अस्तित्वात नसली आणि भारतामध्ये एकात्म न्यायव्यवस्था जरी अस्तित्वात असली तरी भारताच्या राज्यघटनेमध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि एक प्रकारे न्यायालयीन पुनर्विलोकन या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण अमेरिकन राज्यघटनेतूनच स्वीकारलेल्या आहेत हे सांगायला काही हरकत नाही। आणि म्हणून स्वतंत्र न्यायव्यवस्थेचं असणारं अमेरिकन राज्यघटनेतलं स्वरूप आणि न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधीचा सर्वोच्च न्यायालयाचा तिथल्या संघीय सर्वोच्च न्यायालयाचा असणारा अधिकार याचा विचार करता आपल्याकडे या ठिकाणी भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्यामध्ये हे असं एक वैशिष्ट्य आहे की जे आपल्याला सांगता येऊ शकेल की समान आहे की राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी संघीय सर्वोच्च न्यायालय हे वैशिष्ट्य जसं अमेरिकन संघराज्यामध्ये पाहायला मिळतं तसं भारतीय संघराज्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतं। आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला इथं स्पष्ट करता येऊ शकेल की एक प्रकारे हे समान असं वैशिष्ट्य आहे की जे भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्यामध्ये पाहायला मिळतं। तर आता पहा की भारताच्या राज्यघटनेचा जर आपण विचार केला तर भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 137 खाली असणारा जो काही या ठिकाणी अधिकार आहे न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधीचा किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू संबंधीचा, तर या अधिकाराच्या माध्यमातून भारताच्या राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालय हे
कुठेतरी या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावण्याचा आणि त्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्याचा जो काही प्रयत्न आहे ते करीत राहतं आणि त्यातून भारताची स्वतंत्र न्यायव्यवस्थेची जी काही संकल्पना आहे ती साध्यसुद्धा होते, ही भारतीय राज्यघटनेच्या स्तरावर आपल्याला स्पष्ट करता येतं. तर त्या अर्थाने या ठिकाणी एक प्रकारे ही जी काही समानता आहे ती अमेरिकन आणि भारतीय संघराज्यामध्ये या चौथ्या पर्यायातून आपल्याला स्पष्ट करता येईल. थोडे अधिक माहिती पुढे पाहूया. मग आता पहा की अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेचं जे काही स्वरूप आहे ते पूर्णपणाने स्वतंत्र आहे. म्हणजे थोडक्यात अमेरिकन न्यायव्यवस्था सुद्धा एक प्रकारे स्वतंत्र आहे आणि ती स्वतंत्र न्यायव्यवस्था आपण भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेली आहे, याचाच उल्लेख मी इथे केलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त असलेला जो काही अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडे असणारा न्यायालयीन पुनर्वलोकनाचा अधिकार आहे तो भारताच्या सर्वोच्च न्यायालयापेक्षा सुद्धा अधिक व्यापक अधिकार हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला आहे. म्हणजे आपल्याकडे कलम 137 खाली असणारा जो काही सर्वोच्च न्यायालयाचा न्यायालयीन पुनर्वलोकनाविषयीचा अधिकार आहे त्याहीपेक्षा अधिक व्यापक अधिकार अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला या ठिकाणी न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या दृष्टीने सांगता येतो आणि त्यातून तिथं स्वतंत्र न्यायव्यवस्थेचं स्वरूप साध्य झालेलं आहे. भारताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भारतात सुद्धा अमेरिकेप्रमाणे स्वतंत्र न्यायव्यवस्थेचं स्वरूप स्वीकारलं गेलेलं आहे आणि त्या माध्यमातून कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्या दबाव व प्रभावापासून पूर्णपणे मुक्त असं भारतीय न्यायव्यवस्थेला ठेवलं गेलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा कायदेमंडळ किंवा कार्यकारी मंडळाचा दबाव किंवा प्रभाव स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने भारताच्या न्यायिक व्यवस्थेवर पाहायला मिळत नाही. आणि विशेष म्हणजे घटनेमध्ये जो काही या ठिकाणी न्यायालयीन पुनर्वलोकनाची तरतूद कलम 137 खाली केली गेलेली आहे त्यातून सुद्धा भारतीय राज्यघटनेतलं स्वतंत्र न्यायव्यवस्थेचं जे स्वरूप आहे ते स्पष्ट होतं. किंबहुना अनेक इतर ज्या काही तरतुदी आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने, मग ती एक प्रकारे न्यायाधीशांच्या पात्रतेचा विषय असेल, न्यायाधीशांच्या वेतनासंबंधीचा असेल, सेवानिवृत्तीनंतर वकील व्यवसाय बंदी संबंधीचा तरतूद असेल, अशा अनेक तरतुदी आहेत की ज्या तरतुदीतून भारताच्या न्यायिक व्यवस्थेचं स्वतंत्र स्वरूप हे आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं भारतीय राज्यघटनेमध्ये. तर त्या अर्थाने एक प्रकारे यातून अमेरिकन संघराज्य आणि भारतीय संघराज्यामध्ये समानता पाहायला मिळते. या राज्यघटनेच्या अर्थ लावण्याच्या स्तरावर सर्वोच्च न्यायालयाला असणारा न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या अधिकार क्षेत्राचा वापर करत असताना आणि म्हणून अमेरिका आणि भारतामध्ये राज्यघटनेच्या अर्थ लावण्यासाठी संघीय सर्वोच्च न्यायालयाला असणारा न्यायिक पुनर्वलोकनाचा अधिकार हा या ठिकाणी वापर करता येतो समान पद्धतीने. एवढंच नव्हे तर या ठिकाणी आपण जेव्हा त्याची ब्रिटनशी तुलना करतो, म्हणजे आपण ही झाली अमेरिकेच्या संघराज्याच्या दृष्टीतून केलेली तुलना, पण जेव्हा आपण ब्रिटनशी तुलना करतो मात्र ब्रिटनशी तुलना करत असताना वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. ब्रिटनमध्ये या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला असणारा जो काही भारतात सर्वोच्च न्यायालयाला असणारा कलम 137 खाली न्यायिक पुनर्वलोकनाचा अधिकार क्षेत्र आहे किंवा अमेरिकेच्या सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला असणारा न्यायिक पुनर्वलोकनाचा अधिकार क्षेत्र आहे, तसं ब्रिटनमध्ये तिथल्या सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्वलोकनासंबंधीचा अधिकार क्षेत्र दिलं गेलेलं नाहीये आणि त्यामुळे तिथं संसद सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणायला जागा उरते. आणि म्हणून मी तो उल्लेख सुद्धा केलेला आहे की ब्रिटनमध्ये संसदेने पास केलेले कायदे न्यायालय रद्द करू शकत नाही. का तर ब्रिटनमध्ये विधिनियमात न्यायालयीन पुनर्वलोकनाची परवानगी नाही आणि त्यामुळे ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. तर याही अर्थाने आयोगाने प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सदर जे काही विधान या ठिकाणी दिलेलं आहे त्या विधानाला अनुसरूनच आयोगाने प्रश्न मागे विचारलेला आहे. त्यामुळे हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे की ज्यावेळेस आपण न्यायालयीन पुनर्वलोकनाची भारत आणि अमेरिकेच्या स्तरावर या ठिकाणी तुलना करून चर्चा करतो तेव्हा ती ब्रिटनशी पण आपण तुलना करून जर चर्चा केली तर त्याही अनुषंगाने विचारला गेलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहजपणे देता येऊ शकेल. तर हे माहिती असू द्यात की ब्रिटनमध्ये सुद्धा एक प्रकारे या ठिकाणी न्यायालयीन पुनर्वलोकनाचा जेव्हा आपण संदर्भ विचार घेतो तेव्हा संसदेने पास केलेले जे काही तिथले कायदे आहेत ते तिथले कायदे तिथलं न्यायालय जे काय आहे ते रद्द करू शकत नाही. का तर एक प्रकारे त्यांच्या विधिनियमामध्ये न्यायालयीन पुनर्वलोकनाची परवानगी नाही आणि परिणामी संसद ही तिथं अधिकाधिक सर्वश्रेष्ठ आहे. भारतामध्ये संसद अधिकाधिक सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणायला जागा उरत नाही. का उरत नाही? कारण की सर्वोच्च न्यायालयाला असणारा कलम 137 द्वारे राज्यघटनेच्या अर्थ लावण्यासंबंधीचा अधिकार आणि या अधिकाराखाली जर का कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ आपल्या घटनेचा मूलभूत ढाचा याचं उल्लंघन करून किंवा घटनाविरोधी जाऊन या ठिकाणी कायदा किंवा घटनादुरुस्ती करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे सर्वोच्च न्यायालय या कलम 137 खाली या अधिकार क्षेत्राचा वापर करून संबंधित कायद्याला किंवा त्या घटनादुरुस्तीला रद्द करू शकतं. तसं ब्रिटनमध्ये या ठिकाणी न्यायालय करू शकत नाही. का तर तिथं न्यायालयीन पुनर्वलोकनाची विधिनियमाच्या पातळीवर परवानगी नाहीये. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रपतींच्या निवडणुकीतील निर्वाचन मंडळाचे भाग असतात मात्र राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेचे भाग नसतात? आता जनरली एक लक्षात घ्या की आपल्याला या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो अधिकाधिक वेळेस एमपीसीला कसा विचारला गेलेला आहे की भारताच्या राष्ट्रपतींच्या निर्वाचक मंडळामध्ये किंवा इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोणाचा समावेश होतो किंवा भारताच्या राष्ट्रपतीच्या निर्वाचक मंडळामध्ये कोणाचा समावेश होत नाही. पण मागे एकदा यूपीसीला असा प्रश्न विचारला गेलेला आहे की
भारताच्या राष्ट्रपतींच्या निर्वाचक मंडळामध्ये ज्यांचा सहभाग असतो त्यातल्या कोणत्या व्यक्तीचा किंवा कोणत्या घटकांचा राष्ट्रपतींच्या एक प्रकारे महाभियोग प्रक्रियेमध्ये मात्र सहभाग नसतो. तर त्या अर्थाने हा प्रश्न आहे. पर्याय दिलेत लोकसभा, राज्यसभा, घटक राज्यांच्या विधान परिषदा आणि घटक राज्यांच्या विधानसभा. तर उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 घटक राज्यांच्या विधानसभा. का? कारण की आपल्याला माहित असेल की राष्ट्रपतींच्या निर्वाचक मंडळामध्ये किंवा इलेक्टोरल कॉलेजमध्ये लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि घटक राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य या सर्वांचा राष्ट्रपतीच्या निर्वाचक मंडळामध्ये किंवा इलेक्टोरल कॉलेजमध्ये सहभाग असतो. मात्र राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेमध्ये एक प्रकारे लोकसभा आणि राज्यसभेच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो असं इथं म्हणता येऊ शकेल. आणि परिणामी या कारणामुळे या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4. कारण की महाभियोग प्रक्रियेमध्ये घटक राज्यांच्या विधानसभांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश नसतो. आणि तेच आपल्याला या ठिकाणी विचारले गेलेलं आहे की कोण भारतीय राष्ट्रपतींच्या निवडणुकीतील निर्वाचन मंडळाचे भाग असतात मात्र राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेचे भाग नसतात. तर पर्याय क्रमांक 4. आता पहा की संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत महाभियोग प्रक्रियेत या ठिकाणी भाग घेतात. निवडणुकीत पण भाग घेतात आणि तसेच महाभियोग प्रक्रियेत सुद्धा भाग घेतात. कोणते? तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य म्हणजेच राज्यसभा आणि लोकसभेचे. सर्व राज्यांच्या विधानसभांचे म्हणजे दिल्ली आणि पांडिचेरी केंद्रशासित प्रदेशांसहित जे काही सर्व राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य आहेत ते केवळ राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात किंवा निर्वाचन मंडळात भाग घेतात. मात्र राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेत भाग घेत नाहीत किंवा ते त्याचे भाग नसतात. हे इथं आपलं सांगता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, विधान 1 अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या भारतीय संविधानामध्ये दिलेली नाही. कारण आर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग बिगर घटनात्मक संस्था आहे. दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत पण आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर चूक आहे. ए चूक आहे पण आर बरोबर आहे. मित्रांनो हा प्रश्न मागे आपल्याकडे एक प्रकारे एमपीसीच्या एक्झाममध्ये पण विचारला गेलेला आहे पण ऑलरेडी याआधी तो आपल्याकडे यूपीएससीमध्ये पण विचारला गेलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर इथं या ठिकाणी नाहीच्या ऐवजी आपल्या एमपीसीच्या एक्झाममध्ये आहे या अर्थाने विचारलं गेलेलं होतं. यूपीएससीमध्ये ते नाही या अर्थाने विचारलं गेलेलं आहे. तर आपल्याला इथं शोधायचे उत्तर की या ठिकाणी या दोन विधानांच्या अनुषंगाने नेमकं कोणता पर्याय याचं उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. तर अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या भारतीय संविधानामध्ये दिलेली नाही हे विधान ए बरोबर आहे. कारण आर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग बिगर घटनात्मक संस्था आहे. तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे हे बरोबर आहे पण कारण विधानाचं योग्य स्पष्टीकरण नाहीये. म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत, दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत मात्र आर हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला याचं उत्तर स्पष्ट करता येईल की एक प्रकारे दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत पण आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. का तर अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या भारतीय संविधानामध्ये दिलेली नाही. तर आपल्याकडे अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या भारतीय संविधानामध्ये कोणत्याच कलमामध्ये स्पष्ट केली गेलेली नाही. आपल्याला माहित असेल किंवा भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये म्हणजेच एक प्रकारे मूलभूत हक्कांच्या भाग 3 मध्ये जर आपण पाहिलं तर कलम 30(1) खाली अल्पसंख्याक या दृष्टिकोनातून जे काही निकष आहेत ते 2 निकष स्पष्ट केले गेलेले आहेत. एक म्हणजे धर्म आणि भाषा, धर्म किंवा भाषा या अर्थाने या ठिकाणी कलम 30(1) मध्ये उल्लेख केलेला आहे की धर्म किंवा भाषा या आधारावर अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचं प्रशासन करण्याचा हक्क आहे. या अर्थाने ही तरतूद कलम 30(1) मध्ये आपल्याला पाहायला मिळते मूलभूत हक्कांच्या अंतर्गत. तर त्यात कुठेही या ठिकाणी अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या दिलेली नाही. त्याचबरोबर या ठिकाणी कलम 366 जर आपण विचार जर केला की ज्यामध्ये विभिन्न संकल्पनांच्या व्याख्या आपल्या घटनेमध्ये स्पष्ट केल्या गेलेल्या आहेत, अँग्लो इंडियन असेल किंवा इतर अनेक प्रकारच्या संकल्पनांची व्याख्या कलम 366 मध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेत स्पष्ट केल्या गेलेल्या आहेत पण तिथंही अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या स्पष्ट केली गेलेली नाहीये. तर त्या अनुषंगाने पहिलं विधान जे काय आहे ते बरोबर असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरं विधान जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे. बिगर घटनात्मक संस्था आहे म्हणजे नेमकं काय तर ती एक प्रकारे वैधानिक संस्था आहे, घटनात्मक नाहीये. बिगर घटनात्मक संस्था आहे याचा दुसरा अर्थ होतो की ती घटनात्मक संस्था नाही, ती घटनात्मक संस्था नाही असं याचा अर्थ आपण इथं काढू शकतो. म्हणजेच ती घटनात्मक नाही म्हणजे कशी आहे तर ती वैधानिक आहे.
आता बहुतांश विद्यार्थ्यांना एक गोष्ट समजत नाही किंवा एक प्रकारे घटनात्मक याचा अर्थ काय किंवा वैधानिक याचा अर्थ काय. जर आपण इंग्लिशमध्ये आपण त्याचा विचार जर केला तर कॉन्स्टिट्युशनल बॉडी आणि स्टॅट्युटरी बॉडी असा आपण विचार करू शकतो. मात्र इथं आपण जेव्हा मराठीत म्हणतो तेव्हा त्याला आपण घटनात्मक आणि वैधानिक या अर्थाने घेतो. जसं एक प्रकारे भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर पंचायत संस्थांना या ठिकाणी घटनात्मक दर्जा द्यावा, पंचायत संस्थांना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा द्यावा हे LM सिंघवी समितीने स्पष्ट केलेलं होतं. मात्र अशोक मेहता समितीने जर आपण पाहिलं तर त्यांना वैधानिक दर्जा द्यावा असं स्पष्ट केलेलं होतं. तर त्यामध्ये सुद्धा असाच अर्थ अभिगत आपल्याला सांगता येऊ शकेल. किंबहुना आपल्याकडे जे काही घटनात्मक स्तरावर कलम 148 ते 151 अंतर्गत, कलम 148 ते 151 अंतर्गत जर आपण विचार केला तर कॅग नावाच्या पदाची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. कॅग म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, महालेखा परीक्षकाची, नियंत्रक व महालेखा परीक्षकाची तरतूद आपल्याला पाहायला मिळते की जी घटनात्मक स्तरावर कलम 148 ते 151 मध्ये नमूद आहे घटनेच्या अंतर्गत. पण लोकपाल या पदाचा आपण जेव्हा विचार करतो, लोकपाल या संस्थेचा विचार आपण करतो, तेव्हा लोकपाल उपलोकपाल कायदा 2013 या अनुषंगाने हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे 2013च्या अंतर्गत. म्हणजे कायदा करून निर्माण केलं गेलेलं हे पद आहे लोकपालासंबंधीचं किंवा लोकपाल संस्थेसंबंधीचं. आणि कॅग हे ऑलरेडी घटनात्मक स्तरावर घटनेमध्ये नमूद असणारं पद आहे आणि म्हणून कॅगला घटनात्मक दर्जा आहे, घटनात्मक स्थान आहे. लोकपालाला मात्र वैधानिक दर्जा आहे, वैधानिक स्थान आहे. या अर्थाने जेव्हा एखादं पद किंवा संस्था या ठिकाणी कायदा करून निर्माण केली जाते तेव्हा त्याला वैधानिक संस्था असं म्हटलं जातं. आणि जेव्हा एखादी पद किंवा संस्था ही घटनात्मक स्तरावर विचार घेतली जाते तेव्हा त्याला आपण घटनात्मक एक प्रकारे संस्था असं म्हणू शकतो. जसं आपल्याकडे कलम 338 खाली राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, कलम 338A खाली राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि कलम 338B खाली एक प्रकारे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला आता आपल्याकडे एक प्रकारे घटनात्मक स्थान किंवा घटनात्मक दर्जा जो काय तो प्राप्त झालेला आहे. 102व्या घटनावलीच्या माध्यमातून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा आता घटनात्मक आयोग म्हणून ओळखला जातो, घटनात्मक संस्था म्हणून ओळखली जाते. पण तसं वैधानिक पातळीवर विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला अजूनही घटनात्मक स्थान किंवा दर्जा प्राप्त झालेला नाहीये. 1992च्या कायद्यानुसार या ठिकाणी एक प्रकारे 1993ला स्थापन झालेली हा आयोग आहे असं म्हणता येऊ शकेल. तर त्या अर्थाने दुसरं विधान बरोबर आहे. आणि राहिला प्रश्न स्पष्टीकरणाचा, तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हे या ठिकाणी अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या दिलेली नाही, याचं स्पष्टीकरण होऊ शकत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं आपल्याला स्पष्ट करता येईल. मातापा घटनेच्या भाग 3 मधील सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कामध्ये कलम 30(1) नुसार जो उल्लेख आहे किंवा जी तरतूद आहे ती काय आहे की धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल अशी तरतूद आहे. कशामध्ये? कलम 30(1) नुसार शैक्षणिक व सांस्कृतिक हक्काच्या अंतर्गत. आणि कलम 30(1) मध्ये कोठेही या अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या दिलेली नाही, अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या दिलेली नाही. मात्र अल्पसंख्याक याबाबतचे 2 निकष दिले आहेत आणि ते निकष म्हणजे धर्म किंवा भाषा हे निकष आपल्याला स्पष्ट करता येतील. कलम 366 मध्ये सुद्धा अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या दिलेली नाही, जसं मी मगाशी म्हटलं. आणि राहिला प्रश्न या दुसऱ्या विधानाचा, तर 1992 मध्ये संसदेने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992 हा मंजूर केला आणि या कायद्यानुसार 1993 साली आपल्याकडे ही वैधानिक संस्था स्थापन झाली, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. या वैधानिक संस्थेची निर्मिती या कायद्याखाली झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यामुळे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग ही घटनात्मक संस्था नसून ती एक वैधानिक संस्था आहे, का तर ती या कायद्याद्वारे निर्माण केलेली आहे म्हणून. प्रश्न नंबर 4, संघ राज्याचे हे कर्तव्य असेल की ते बाह्य आक्रमण व अंतर्गत अशांततेपासून प्रत्येक राज्याचे रक्षण करेल अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद केलेली आहे? तर असाही प्रश्न आयोगाने UPSCच्या अंतर्गत विचारला गेलेला होता. तर कलम 215, कलम 275, कलम 352 आणि कलम 355. तर इथं या ठिकाणी ऑब्वियसली हा जो काही प्रश्न आहे तो आपल्याला अंतर्गत अशांतता आणि परकीय आक्रमणाच्या दृष्टीने विचार घ्यायचा आहे. आपल्याला साहजिक आहे की वाटणं कलम 352शी याचं रिलेशन असावं, पण तसं नाहीये. या ठिकाणी आपल्याकडे कलम 352 खाली राष्ट्रीय आणीबाणी ही किंवा राष्ट्रीय स्तरावरची राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधीची तरतूद कलम 352 खाली आपल्याला पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी त्याचा उल्लेख इथं केलेला नाही प्रश्नामध्ये. तो उल्लेख काय केलेला आहे की संघ राज्याचे हे कर्तव्य असेल की ते बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांततेपासून ते राज्याचे रक्षण करेल अशी तरतूद भारतीय कोणत्या कलमात नमूद केलेली आहे? तर कलम 355 मध्ये. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. आता पहा कलम 355चं शीर्षक काय आहे? पहा, परचक्र व अंतर्गत अशांतता यापासून राज्याचे संरक्षण करणे हे संघराज्याचे कर्तव्य.
म्हणजे परकीय आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून राज्याचे संरक्षण करणे हे संघ राज्याचे कर्तव्य असेल, असं या ठिकाणी शीर्षक या कलम 355 आहे. आणि त्या सदराखाली जी तरतूद आहे ती काय पहा की कलम 355 नुसार परचक्र व अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे आणि प्रत्येक राज्याचे शासन या संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालवले जाईल याची सुनिश्चिती करणे हे संघ राज्याचे कर्तव्य असेल. हे या ठिकाणी कर्तव्य या कलम 355 नुसार संघ राज्याचं आहे हे नमूद केलेलं आहे कलम 355 नुसार या घटनेच्या अंतर्गत. त्यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अधिनियम 1993 नुसार खालीलपैकी कोण या आयोगाचे अध्यक्ष होऊ शकतात. आता पहा हा प्रश्न जो काय आहे तो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाविषयीचा प्रश्न आहे आणि विचारलं गेलेलं काय की या आयोगामध्ये कोण अध्यक्ष होऊ शकतात. तर आता पहा विचारलं गेलेलं आहे कोण अध्यक्ष होऊ शकतात, म्हणजे आपल्याला अध्यक्ष या पदाच्या रचनातूनच फक्त विचार करायचा आहे, मानवाधिकार आयोगाच्या सदस्यांच्या रचनातून इथे विचार करायचा नाहीये. तर पर्याय जे दिलेले आहेत त्यामध्ये निश्चितपणे आपला गोंधळ किंवा एक प्रकारे चूक जी काय ती होऊ शकते. याकरता आपण पर्याय योग्य पद्धतीने आणि नीट लक्ष देऊन वाचणं अपेक्षित आहे, कारण की आपल्याला विचारलेलं आहे की खालीलपैकी कोण या आयोगाचे अध्यक्ष म्हणून होऊ शकतात या अधिनियम 1993 नुसार. तर सर्वोच्च न्यायालयाचे कार्यरत न्यायाधीश, उच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीश, फक्त भारताचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश आणि फक्त उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश. तर ते लक्षात घ्या की आपला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोण येऊ शकतं या अधिनियमानुसार याचा विचार करायचा आहे, नक्की सदस्य म्हणून. तर त्यामुळे उत्तर सांगता येईल आपल्याला पर्याय क्रमांक 3 की फक्त भारताचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश किंवा फक्त भारताचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश असं म्हटलं तरी चालेल. हे एक प्रकारे या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी येऊ शकतात. आता राहिला प्रश्न पर्याय 4चा की फक्त उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश. तर यांचाही विचार या ठिकाणी मानवाधिकार आयोगामध्ये होऊ शकतो, पण तो कोणत्या अर्थाने, तर एक प्रकारे या ठिकाणी सदस्य या अर्थाने यांचा विचार जो आहे तो होऊ शकतो, सदस्य या अर्थाने मानवाधिकार आयोगाचे सदस्य. पण इथं या ठिकाणी आपला प्रश्न काय विचारला गेलेला आहे की अध्यक्ष या अर्थाने कोण या आयोगाच्या अध्यक्षपदी येऊ शकतं या अधिनियमानुसार. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 की फक्त भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश जे काय आहे ते या अध्यक्षपदी येऊ शकतात. मग आता पहा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची रचना अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश म्हणजेच एक प्रकारे भारताचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश. त्यानंतर सदस्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश. आता पहा की या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे कार्यरत न्यायाधीश असा उल्लेख केलेला आहे, पण यांचाही इथं आपण या ठिकाणी कसा विचार करू शकतो, सदस्य म्हणूनच विचार करू शकतो. आपल्याला विचारलं अध्यक्ष म्हणून. तर सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा कार्यरत किंवा निवृत्त न्यायाधीश असा आपण विचार करू शकतो. उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त मुख्य न्यायाधीश पहा इथंही उल्लेख केलेला आहे उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश. तर ते सदस्य म्हणून विचार घेता येऊ शकतात, हे सदस्याच्या यादीमध्ये येतात. त्यानंतर मानवी हक्कांच्या क्षेत्राविषयीचे विशेष ज्ञान असणारी व्यक्ती, मानवी हक्क क्षेत्रातील कार्याचा अनुभव असणारी व्यक्ती. पदसिद्ध सदस्यांच्या स्तरावर जर विचार केला तर अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, त्यानंतर अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, म्हणजे जे काही आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आयोग घटनात्मक स्तरावर आणि वैधानिक स्तरावर स्थापन केले गेले आहेत या संबंध आयोगांचे अध्यक्ष सुद्धा या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अंतर्गत पदसिद्ध सदस्य म्हणून विचार घेतले जाऊ शकतात. जसं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष असतील, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष असतील. त्याचबरोबर या ठिकाणी एक प्रकारे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष असतील, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष असतील, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा त्याचबरोबर मुख्य आयुक्त विकलांग व्यक्तींसाठीचा याही अर्थाने जे काही पदसिद्ध सदस्यांमध्ये विचार आहे तो करता येऊ शकतो. विशेष निमंत्रितांच्या पातळीवर जर विचार केला तर राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष हे विशेष निमंत्रितांमध्ये येऊ शकतात. आणि या संबंध अध्यक्ष आणि सदस्यांची जी काही नियुक्ती आहे किंवा नेमणूक जी काय आहे ती एक प्रकारे भारताच्या राष्ट्रपतींकडून होते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या संबंध अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती हे राष्ट्रपतीकडून होते. आणि या बाबतीत सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे आपल्याला याचीही माहिती असणं अपेक्षित आहे. याच्यावर तर बऱ्याच वेळा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करत असताना जी निवड समिती आहे त्या निवड समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो असंही आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेला आपल्याला दिसून येईल. तर त्यामुळे या आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक जरी राष्ट्रपती करीत असले तरी या सर्वांची आधी 6 सदस्यीय निवड समितीकडून निवड होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान, भारताचे गृहमंत्री, लोकसभा सभापती, राज्यसभा उपसभापती, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि राज्यसभा विरोधी पक्षनेता यांचा समावेश होतो.
मग आता पहा की एक प्रकारे या 6 सदस्यीय निवड समितीमध्ये या अंतर्गत पहिल्या स्थानावर आहेत भारताचे पंतप्रधान, त्यानंतर भारताचे गृहमंत्री, त्यानंतर लोकसभा सभापती, त्यानंतर राज्यसभा उपसभापती, त्यानंतर एक प्रकारे लोकसभा विरोधी पक्ष नेता आणि त्यानंतर राज्यसभा विरोधी पक्ष नेता या अर्थाने यांचा विचार करता येऊ शकतो। यामध्ये फक्त राज्यसभा पदसिद्ध सभापती जे असतात यांचा विचार होत नाही, कारण की ते एक प्रकारे या ठिकाणी राज्यसभेचे सदस्य नसतात आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांचा विचार इथं केला गेलेला नाहीये। तर एक प्रकारे एक लक्षात घ्या की या सर्वांचा विचार जर केला तर या ठिकाणी 6 सदस्यीय निवड समितीचा विचार याच्यामध्ये करता येऊ शकतो। पुढे जाण्याच्या आधी आपल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या कंबाईन प्री आणि मेन्सच्या रचनातून असणाऱ्या किंवा राज्यसेवा प्री आणि मेन्सच्या रचनातून असणाऱ्या किंवा वन डे रिव्हिजनच्या रचनातून असणाऱ्या किंवा एक प्रकारे इतर ज्या काही परीक्षा आहेत त्या रचनातून असणाऱ्या पॉलिटी किंवा राज्यव्यवस्थेच्या जे काही ऑनलाईन बॅचेस आहेत त्याविषयीची थोडक्यात आपण माहिती घेऊया। सध्या आपल्याकडे राज्यसेवा पूर्व मुख्य, गट ब पूर्व मुख्य, गट क पूर्व मुख्य, वनसेवा कृषी सेवा पूर्व परीक्षा आणि एक प्रकारे तांत्रिक सेवा परीक्षा, डिपार्टमेंटल PSIच्या प्री आणि मेन्सच्या बॅचेस आणि वन डे रिव्हिजन बॅचेस की ज्या गट ब, गट क आणि राज्यसेवा या रचनातून चालू आहेत। तर याबाबतची कोणत्याही प्रकारची इन्क्वायरी आपल्याला करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण त्याबाबतची इन्क्वायरी करू शकता। तर 6वा प्रश्न खालील विधाने वाचा। जवाहरलाल नेहरू हे मृत्यूच्या वेळी, टायपिंग मिस्टेक झाली तर हे मृत्यूच्या वेळी भारतीय पंतप्रधान म्हणून 4थ्या कालावधीमध्ये होते। जवाहरलाल नेहरू यांनी संसद सदस्य म्हणून रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। भारताचे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान हे 1977 मध्ये नियुक्त झाले होते। कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत? आपल्याला शोधायचं आहे कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत। हाही प्रश्न मागे UPSCच्या एक्झाममध्ये विचारला होता। तर इथं आपल्याला थोडंसं लक्षात येईल की हा थोडासा वेगळ्या टाईपचा प्रश्न आयोगाने किंवा संघ लोकसेवा आयोगाने विचारलेला होता। तर इथं पहा की पहिली गोष्ट म्हणजे जवाहरलाल नेहरू हे मृत्यूच्या वेळी भारतीय पंतप्रधान म्हणून 4थ्या कालावधीमध्ये होते, हे विधान बरोबर आहे का? तर 1947 ते 1952, 1952 ते 1957, 1957 ते 1962 आणि 1962 ते 1964 अशा या 4 भागांमध्ये त्यांची जी काही कारकीर्द आहे ती विभागलेली आहे आणि एकंदरीत 1962 ते 64 हा 4था कालावधी होता आणि त्या अंतर्गत त्यांचा मृत्यू झाला होता। या कारणामुळे या ठिकाणी हे विधान बरोबर आहे। जवाहरलाल नेहरू यांनी संसद सदस्य म्हणून रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, तर हे विधान मात्र चूक आहे। भलेही आपल्याला या ठिकाणी रायबरेली म्हटल्यानंतर गांधी घराण्याचा संदर्भ जो काय तो या रायबरेली मतदारसंघाशी जोडावासा वाटतो, कारण की इंदिरा गांधी असो किंवा सोनिया गांधी असो किंवा एक प्रकारे राजीव गांधी असो किंवा सध्या असणारे राहुल गांधी असो यांचा या प्रतिनिधित्वाच्या पातळीवर जर किंवा विशेषतः लोकसभेतल्या प्रतिनिधित्वाच्या पातळीवर जर विचार केला तर तो रायबरेली आणि अमेठी मतदारसंघाशी अधिकाधिक संबंध जो काय तो आपण जोडतो आणि त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंच्याही रचनातून आपण रायबरेलीचा विचार इथं करणं साहजिक आहे, पण तसं नाहीये। तर एक प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलाहाबाद जिल्ह्यातील फुलपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व जे काय ते केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे हे जे विधान आहे ते चुकीचं आहे। राहिला प्रश्न क विधानाचा, तर भारताचे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान म्हणजे काँग्रेस सोडून दुसऱ्या राजकीय पक्षाचे झालेले पहिले पंतप्रधान जर कोण असतील तर ते मोरारजीभाई देसाई होते, की जे 1977 मध्ये नियुक्त झाले होते भारताचे पंतप्रधान म्हणून। तर त्यामुळे गैर काँग्रेसी पंतप्रधान हे 1977 मध्ये नियुक्त झाले होते हे म्हणणं सुद्धा बरोबर आहे। मग आता पहा की या ठिकाणी अ आणि क विधाने बरोबर आहेत, मात्र ब हे चुकीचं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला देता येईल, अ आणि क। मग आता पहा कशा पद्धतीने यांचा विचार आपल्याला करता येईल। जवाहरलाल नेहरू यांचा पंतप्रधान म्हणून जो काही कालावधी आहे तो पहिला कालावधी आहे 1947 ते 1952, 1952 ते 1957, 1957 ते 1962, 1962 ते 1964। आता यातला हा जो काही कालावधी आहे तो हंगामी सरकारचा कालावधी म्हणून आपण विचार घेऊ शकतो। मात्र पुढे या ठिकाणी जे काही भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर जे काही निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकांच्या रचनेतून ते पंतप्रधानपदी होते असं म्हणायला काही हरकत नाही। जवाहरलाल नेहरू यांनी 1952, 1957, 1962 या काळात 3 वेळा अलाहाबाद जिल्ह्यातील फुलपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले होते या 3 कालखंडामध्ये 52, 57 आणि 62 मध्ये। आणि मोरारजी देसाई हे भारताचे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून 1977 ते 1979 या 2 वर्षाच्या काळामध्ये कार्यरत होते, भारताचे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून। आणि ऑब्वियसली 1979 ते 1980 चौधरी चरण सिंग हे या ठिकाणी कार्यरत होते भारताचे पंतप्रधान म्हणून। आणि मोरारजी देसाई यांनी सुरत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते। या कालखंडात मोरारजी देसाई यांनी सुरत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, हेही इथं सांगता येईल।
त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण भारताचे वित्तमंत्री राहिलेले आहेत? व्ही.पी. सिंग, आर. व्यंकटरमण, वाय.बी. चव्हाण, प्रणव मुखर्जी. आता पहा की जनरली जर आपण विचार जर केला तर यामध्ये पर्याय उत्तर दिलेत अ, ब, क, अ, क, ड, ब आणि ड, अ, ब, क आणि ड. तर ही जी काही चारही नावं जर आपण पाहिली तर यामध्ये या ठिकाणी या दोन पदांचा जर आपण विचार जर केला, एकत्रित दोन पदांचा जर विचार जर केला तर या ठिकाणी प्रणव मुखर्जी आणि आर. व्यंकटरमण हे राष्ट्रपतीपदी या ठिकाणी एक प्रकारे विराजमान झालेले व्यक्ती आहेत, पण कधी काळी त्या भारताच्या वित्तमंत्री होत्या का असंही विचारलं गेलेलं आहे. राहिला प्रश्न, व्ही.पी. सिंग हे भारताच्या पंतप्रधानपदी सुद्धा या ठिकाणी विराजमान राहिलेली व्यक्ती आहे, तर ती कधी काळी भारताची वित्तमंत्री होती का असंही विचारलं गेलेलं आहे. आणि वाय.बी. चव्हाण म्हणजेच एक प्रकारे यशवंतराव चव्हाण के जे महाराष्ट्रातले एक मोठे नेते होऊन गेलेले आहेत आणि ते सुद्धा भारताचे कधी काळी वित्तमंत्री होते का याही अर्थाने विचारलं गेलेलं आहे. तर एक लक्षात घ्या की इथं आपल्याला याचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 की चारही हे जे काही नेते आहेत ते भारताचे वित्तमंत्री राहिलेले आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला देता येईल. अ, ब, क, ड हे चारही या ठिकाणी भारताचे वित्तमंत्री राहिलेले आहेत. मग एक प्रकारे प्रणव मुखर्जी, आर. व्यंकटरमण यांचा जर आपण विचार केला तर हे दोन्ही नेते इंदिरा गांधी सरकारच्या कालखंडामध्ये या ठिकाणी भारताचे वित्तमंत्री राहिलेले आहेत. व्ही.पी. सिंग हे राजीव गांधी सरकारच्या कालखंडामध्ये भारताचे वित्तमंत्री राहिलेले आहेत आणि वाय.बी. चव्हाण जर आपण विचार केला तर तेही या ठिकाणी इंदिरा गांधी सरकारच्या कालखंडामध्ये भारताचे वित्तमंत्री राहिलेले आहेत. एवढंच नव्हे तर प्रणव मुखर्जी यांनी मनमोहन सिंग सरकारच्या कालावधीमध्ये सुद्धा एक प्रकारे भारताचं वित्तमंत्रीपद भूषवलेलं होतं. तर अशा प्रकारचे थोडेसे वेगळ्या पद्धतीने UPSCच्या अंतर्गत प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर त्याच्या अर्थाने आपण याचा विचार करूया. उत्तर सांगता येईल अ, ब, क, ड चारही व्यक्ती वित्तमंत्री राहिलेले आहेत. मग आता पहा, व्ही.पी. सिंग 1984 ते 1987 पंतप्रधान राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये हे या ठिकाणी वित्तमंत्री राहिलेले आहेत. आर. व्यंकटरमण 1980 ते 1982 पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारच्या काळामध्ये. वाय.बी. चव्हाण 1970 ते 1974 पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारच्याच काळामध्ये. प्रणव मुखर्जी 1982 ते 84 सर्वप्रथम एक प्रकारे या ठिकाणी इंदिरा गांधी सरकारच्या काळामध्ये आणि नंतर 2009 ते 12 या अंतर्गत या ठिकाणी मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये हे वित्तमंत्री राहिलेले आहेत. तर एक प्रकारे व्ही.पी. सिंग असो, आर. व्यंकटरमण असो, वाय.बी. चव्हाण असो किंवा प्रणव मुखर्जी असो हे सर्वच भारताचे वित्तमंत्री राहिलेले आहेत आणि नंतर कुठं ना कुठं ते भारताच्या राष्ट्रपतीपदी किंवा एक प्रकारे पंतप्रधानपदी सुद्धा राहिलेले आहेत. वाय.बी. चव्हाण वगळले तर बाकी या ठिकाणी राष्ट्रपती किंवा पंतप्रधान म्हणून विराजमान राहिलेले आहेत. त्यानंतर विधान ए, भारतीय संघ प्रणालीमध्ये मंत्रिपरिषद संयुक्त रूपाने लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांप्रती उत्तरदायी आहे. कारण आर, लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे सदस्य संघीय सरकारमध्ये मंत्री बनण्यास पात्र असतात. आणि पर्याय दिलेले दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत. आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत. आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाहीये. ए बरोबर आहे पण आर चूक आहे. ए चूक आहे पण आर बरोबर आहे. तर एक लक्षात घ्या की भारतीय संघ प्रणालीमध्ये मंत्रिपरिषद संयुक्त रूपाने लोकसभेला जबाबदार असते, न की राज्यसभा किंवा दोन्ही सभागृहांना उत्तरदायी आहे. तर त्यामुळे या ठिकाणी हे विधान जे काय आहे ते चुकीचं आहे. कारण की मंत्रिपरिषद संयुक्त रूपाने सामूहिक रूपाने कलम 75(3) नुसार या ठिकाणी लोकसभेला जबाबदार असते आणि म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे सदस्य संघीय सरकारमध्ये मंत्री बनण्यास पात्र असतात हे विधान मात्र या ठिकाणी बरोबर आहे. आणि त्यामुळे कलम 75(5) नुसार जर विचार केला तर हे जे काही विधान आहे ते बरोबर आहे. कारण जे काही दिलेलं आहे ते बरोबर आहे आणि म्हणून ए चूक आहे पण आर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. माझा पहा की कलम 74(1) नुसार राष्ट्रपतींना सहकार्य करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असेल अशी तरतूद आहे. कलम 75(1) नुसार राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतील आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपतीच करतील. कलम 75(1) नुसार. कलम 75(2) नुसार राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्रिपदे धारण करतील किंवा अधिकार पदावर राहतील. आणि कलम 75(3) नुसार प्रश्नाचा जो संदर्भ दिलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला उत्तर देता येईल की मंत्रिपरिषद सामूहिकपणे लोकसभेत जबाबदार असेल अशी तरतूद आहे. कलम 75(3) नुसार भारताने संघराज्य प्रणालीचा स्वीकार केलेला असल्याने लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे सदस्य संघीय सरकारमध्ये मंत्री बनण्यास पात्र असतात. मात्र जरी या ठिकाणी ते पात्र असले तरी कलम 75(5) नुसार
जी काही तरतूद आहे ती पण महत्त्वाची आहे की कलम 75(5) नुसार मंत्री कोणत्याही सभागृह सदस्य नसल्यास त्याने 6 महिन्यांच्या आत संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त केले पाहिजे. म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेती वेळी या ठिकाणी तो कोणत्याही सभागृह सदस्य जरी नसला तरी नंतरच्या कालावधीमध्ये 6 महिन्याच्या आत त्यांना कोणत्या ना कोणत्या सभागृह सदस्यत्व हे स्वीकारावं लागतं किंवा प्राप्त करावं लागतं. हे इथं आपलं स्पष्ट करता येईल कलम 75(5) नुसार. तर या संबंध तरतुदीसुद्धा आपल्याला अगोदर याआधी आयोगाने परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, त्यामुळे या सर्व अर्थाने आपण माहिती ठेवली पाहिजे. खालील घटक राज्यांचा भारतीय संघराज्य व्यवस्थेमध्ये संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त होण्याचा योग्य कालानुक्रम कोणता आहे हे स्पष्ट करा. आता पहा, संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त होण्याचा योग्य कालानुक्रम असं विचारलं गेलेलं आहे. संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त होण्याचा योग्य कालानुक्रम कोणता आहे असं या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे भारतीय संघ व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून. आणि मग इथं पर्याय दिलेले सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, हरियाणा. नागालँड, हरियाणा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. सिक्कीम, हरियाणा, नागालँड, अरुणाचल प्रदेश. नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हरियाणा. मग आता पहा की इथं आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर योग्य कालानुक्रमाच्या आधारावर स्पष्ट करता येतं. पर्याय क्रमांक 2 कारण की 1963ला नागालँड, 1966ला हरियाणा, 1975ला सिक्कीम आणि 1987ला एक प्रकारे अरुणाचल प्रदेश. या अर्थाने हा कालानुक्रम जो काय आहे तो संपूर्ण राज्याच्या दर्जाच्या पातळीवर असा आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतो. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर सांगता येईल 1963, 1966, 1975 आणि 1987च्या दृष्टीने. तर आता पहा, नागालँड 1 डिसेंबर 1963, हरियाणा 1 नोव्हेंबर 1965, सिक्कीम 15 मे 1975 आणि एक प्रकारे अरुणाचल प्रदेश 20 फेब्रुवारी 1987. या अर्थाने पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर स्पष्ट करता येतं. त्यानंतर खालीलपैकी कोणता एक लोकसभेचा सर्वाधिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा मतदारसंघ किंवा निर्वाचन क्षेत्र आहे? पहा, प्रश्न काय विचारलेला आहे की भारतामध्ये खालीलपैकी कोणता एक लोकसभेचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा मतदारसंघ किंवा निर्वाचन क्षेत्र आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ किंवा निर्वाचन क्षेत्र आहे कुणाचा? लोकसभेचा. तर कांगडा, लडाख, कच्छ, भिलवाडा. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी टोटली फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या अर्थाने त्याचं उत्तर देणं हे अपेक्षित आहे, योग्य उत्तर देणं अपेक्षित आहे. जर काही तर आपण कोणताही चुकीचा पर्याय जर उत्तर म्हणून दिलं तर निश्चितच आपला प्रश्न चुकणार आहे. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट उत्तर त्याचं माहिती असलं पाहिजे. तर उत्तर आहे लडाख. पर्याय क्रमांक 2 की लडाख हे भारताच्या अंतर्गत एक लोकसभेचा सर्वाधिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा मतदारसंघ किंवा निर्वाचन क्षेत्र म्हणून ओळखला जातो. कशा पद्धतीने पुढे पाहूया. आता पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने लोकसभेचा सर्वाधिक मोठा मतदारसंघ किंवा निर्वाचन क्षेत्र लडाख आहे. कसं ते पहा, लडाख या लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर 59,146 वर्ग किलोमीटर आहे. लडाखचं निर्वाचन क्षेत्राचं जे काही एकूण क्षेत्रफळ आहे ते 59,146 वर्ग किलोमीटर आहे. भौगोलिक व क्षेत्रफळाच्या दृष्टीने एवढा मोठा मतदारसंघ किंवा निर्वाचन क्षेत्र असून देखील तेथे येथील जी काही मतदारसंख्या आहे ती वर्ष 2019 नुसार, वर्ष 2019च्या आकडेवारीनुसार केवळ 1,74,618 आहे. केवळ 1,74,618 आहे इथली मतदारसंख्या. म्हणजे एवढा मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मतदारसंघ असून सुद्धा किंवा निर्वाचन क्षेत्र असून सुद्धा या ठिकाणी येथील मतदारसंख्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने किंवा क्षेत्रफळाच्या तुलनेत विचारात करता या ठिकाणी कमी आहे असं वाटतं. आणि ते म्हणजे केवळ 1,74,618च मतदार या लडाख नावाच्या मोठ्या मतदारसंघामध्ये किंवा निर्वाचन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात 2019च्या एकत्रित आकडेवारीनुसार. तर त्यामुळे याचं उत्तर आपल्याला सांगता येईल लडाख. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा जो काही संबंध भाग आहे तो या लडाखच्या आपल्या एकंदरीत क्षेत्रफळाचा भाग म्हणून स्पष्ट करता येतो. तर हाही प्रश्न मागे संघ लोकसभामध्ये विचारला गेलेला आहे. तर त्यामुळे अशा प्रकारच्या विभिन्न प्रश्नांची सुद्धा आपण माहिती ठेवणं गरजेचं आहे. कारण की आपण फक्त MPSCशी रिलेटेड प्रश्न पाहतो, पण एक लक्षात घ्या की MPSCने बरेचसे UPSCमधले जे काही प्रश्न आहेत ते जसेच तसे विचारण्यावर किंवा थोडाफार बदल करून विचारण्यावर भर दिलेला आहे. या आधीसुद्धा आणि यापुढे सुद्धा तसं ते करणार याबद्दल काही शंका नाही आहे. आणि त्यामुळे
कुठेतरी आपण या UPSCच्याही प्रश्नांचा संदर्भ आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि विशेष म्हणजे लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये सुद्धा अशा UPSCच्या अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांचा संदर्भ जो काय तो दिलेला आहे तो आपण पाहू शकता. तर इथं आपण या आजच्या YouTube लेक्चरमध्ये थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये अशाच प्रकारच्या अतिसंभाव्य प्रश्नासंबंधीची सुद्धा चर्चा आपण घडवून आणूया. धन्यवाद.